सर्वांना माझा नमस्कार। मी तुम्हाला पूनम मारुती मोहिते, वर्ग 8वा, शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगाव क्रमांक 1, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी। मित्रांनो, मी आज तुमच्या समोर एक नाट्य सादर करणार आहे आणि हे जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि कमेंटही नक्की करा। मित्रांनो, माझ्या नाट्याचे नाव आहे माझी आई होम मिनिस्टर। खेळायला पण आले? अगं फार मोठी गंमत आहे। थांब सांगते हा। अगं माझी आई गेले 2 वर्ष झाले ज्याच्यासाठी प्रयत्न करत होती आणि काल चक्क त्या होम मिनिस्टरांचा फोनच आला। बाई माझी आई तर आनंदच। अगं मजा कसली मजा, सजा झाली सध्या आम्हाला। काय म्हणून काय विचारतेस? अगं माझी आई आमच्या मातोश्री स्वतः शांत बसत नाही आणि दुसऱ्यांना शांत बसू देत नाही। अगं तिने तर घरातल्या प्रत्येकासाठी कामाची लिस्टच केलीये। अगं एवढंच नाही तर अचानक घरातल्या सर्व वस्तू तिला जुन्याच वाटायला लागल्या आणि मग काय पडद्यापासून ते पायपुसणीपर्यंत सर्व वस्तू तिने शेजाऱ्याकडून मागून आणल्या। अगं ते काय ते म्हणतात ना, साधू संत येते घरा तोची निवळी दसरा। नवे तर आमच्या मातृश्रींसाठी आदेश भाऊजी येते घरा आणि मलाच होम मिनिस्टर करा, अशी गत झाली आहे। काय म्हणते होम मिनिस्टर वाला येणं हे आमच्या बाबांना कधी कळलं? अगं त्याची तर फारच मोठी गंमत आहे। माझे बाबा दररोजच्या क्रमाने ऑफिसून यायची वेळ झाली आणि आमच्या मातृश्री सुंदर तयार होऊन दारात उभी आईने केलेले स्वागत आणि घरात झालेला बदल पाहून बाबा म्हणाले, कुछ तो गडबड है दया। शेवटी हीच बाबांना म्हणाले, अहो बाबा हे आपलंच घर आहे, अहो ते काय ते होम मिनिस्टर वाले येणार नाही का, म्हणून हा सगळा मेकओव्हर। बाबा म्हणाले, तरीच तर म्हटलं आणि सांगते ग, माझ्या बाबांना खूप कामे असतात। पहिलं काम पाठांतर करणे, घरातली कुठली वस्तू कुठे ठेवली आहे याचं पाठांतर। पहिला हल्ला स्वयंपाकघरात कोणत्या डब्यात कोणती वस्तू ठेवली आहे हे दाखवण्यासाठी आईने जो पिठाचा डब्बा उचलला तो सर्व बाबांच्या डोक्यात उलटा आणि एवढं सगळं होऊनही आमच्या मातोश्रींच्या सूचनावर चालू। हे बघा, आदेश भाऊजी आल्यावर कोणताही प्रश्न विचारतील, त्यामुळे आपल्या लग्नापासून ते आतापर्यंत सगळ्या गोष्टी सगळे किस्से आठवून ठेवा नीट। बाबा हळूच माझ्या कानात म्हणाले, कशाला खेळ वाटतं गेली तरी बरं आईला ऐकू गेलं नाही, नाहीतर होतं बाबांचं कल्याण। अगं एवढंच काय, आई म्हणाली, समजा जर आदेश भाऊजींनी विचारलं की वहिनींना लग्नानंतर कुठे फिरायला घेऊन गेला तर सांगा गोवा, काश्मीर, श्रीलंका, नाहीतर सांगाल सिद्धिविनायक, उमादेवी आणि महालक्ष्मी मंदिर। अगं कशाला म्हणून काय विचारतेस, मैत्रिणीवरती इम्प्रेशन मारायला? अगं माझ्या आईने तर घरात उखाण्याची पुस्तकं आणून ठेवली आहे, कशाला म्हणून काय विचारतेस ग? अगं ते मध्ये उखाणे सुद्धा विचारतात ना, म्हणून। माझी आई म्हणाली, शक्यतो फुलांची उखाणे घ्या, म्हणजे कसं अक्षर बदललं की फुल बदलायचं। अगं मला ते या घरात राहायचं कंटाळा आलाय। अगं तू येण्याच्या जवळपास 15-20 मिनिटांच्या आधीची गोष्ट आहे। माझ्या आईने चल बघ जरा टायमर लाव। मी म्हटलं कशाला? नाही लाव। मग मी लावलो आणि ती काय करणार, घरातल्या सगळ्या पिवळ्या वस्तू एकत्र जमा करणार, टेबलवर ठेवणार आणि मी काय करायचं, त्या एकाने उचलून मोपायच्या आणि त्यांना गुण द्यायचे। ह्याच्यात काय अर्थ आहे? आईला तर खात्रीच होती मीच होम मिनिस्टर जिंकणार आणि या सगळ्यांच्या पलीकडे बाबांना वेगळे